आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात गेल्या 8 दिवसापासून अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून बंद घरे, छोटी दुकान आणि दुचाकी गॅरेज यांची कुलपे तोडून चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दागिने, रोख रक्कम आणि दुचाकी असा मिळून अंदाजे 3 लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अपंग प्रहार संघटनेचे कोषाध्यक्ष मोहन उर्फ भाळू बबन भालेराव यांचे छोटे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातील सुमारे 2,000 रुपये रोख रक्कम तसेच 5,000 ते 6,000 रुपयांचे खाण्याचे साहित्य आणि इतर किरकोळ घरगुती वस्तू चोरी गेल्या आहेत. महानुभावमाळा येथील प्रशांत दिलीप भालेराव यांचे बंद घरही फोडण्यात आले, मात्र घरात मौल्यवान वस्तू नसल्याने मोठे नुकसान टळले. तावजीमाळा येथील दशरथ गणपत भालेराव यांच्या बंदिस्त बंगल्याचे कुलूप कटरने कापून घरात प्रवेश करण्यात आला. बंगल्यातील 2 नथा, 1 वाटी, सोन्याचे मणी, 1 अंगठी, 2 कुड्या असा अंदाजे 1 ते सव्वा तोळे सोन्याचे दागिने, 15 तोळे चांदीचे दागिने, 4 जोडवी, 4 पैंजण जोड, कंबर साखळी तसेच 40,000 रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे 2,30,000 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याशिवाय श्रीराम ऑटोमोबाईल्सचे गणेश वायाळ यांच्या दुकानाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुलूप न तुटल्याने दरवाजाची अर्धवट फळी तोडण्यात आली, त्यामुळे किरकोळ नुकसान झाले असले तरी मोठी चोरी टळली. कळंब येथील ओम शांती केंद्राचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र आवाज झाल्याने नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पसार झाले. अभिजित दशरथ भालेराव. अच्छा, तुमच्या घरात चोरीची घटना घडली हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे आमच्या इथे समोर आमचे स्थानिक हे राहतात रहिवासी, हां. त्यांनी आम्हाला फोन करून कळवलेलं. अच्छा, तुम्ही कुठं राहताय? आम्ही मुंबईला असतो. हां. आमचे आई वडील पण मुंबईलाच होते त्या टायमिंगला. हां. जशी ही घटना घडली आणि आम्हाला समजलं तसं आम्ही लगेच इकडे मुंबईवरून गावी आलो. सदर घटनेत तुमचा काय काय माल चोरीला गेलाय? काय? एक रोख रक्कम 35 ते 40,000 आणि एक 15 तोळे 10 ते 15 तोळेपर्यंत चांदीमध्ये पैंजण, साखळी, जोडवी पायातली अशा चांदीच्या वस्तू होत्या. ते 10 ते 15 तोळ्यापर्यंत होत्या. आणि सोन्यामध्ये आईच्या माझ्या 2 कुड्या होत्या, कुड्यांचा जोड होता आणि एक बारीक पोरांची एक छोटीशी अंगठी होती सोन्याची आणि वाटी होती, मणी होते. बस तेवढा 1 सव्वा 1 तोळ्यापर्यंतचं गोल्ड होतं.